लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच मजा. पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांचं 28 जानेवारी सकाळी 9:15 वाजता विमान अपघातामध्ये दुःखद झालं. सर्व महाराष्ट्र हरवला, कारण कामाचा माणूस, आपला माणूस ही दादाची प्रतिमा होती. राज्यातील अनेक कानाकोपऱ्यातील व्यक्ती, म्हणजे कोणी असो, कुठल्या पक्षाचे असो, ते आपलं काम घेऊन दादांकडे आल्यानंतर ते दादा काम पाहिजे, कागदातला माणूस वाचून त्या माणसाचं समाधान होईपर्यंत ते स्वतःचं काम समजून काम करणारा नेता आकस्मित गेल्यामुळं महाराष्ट्राची हानी झालेली आहे. न भरून होणारं नुकसान महाराष्ट्रातील जनते आले. काळाने गावा घातला. सगळ्यांचं आमचं दुर्दैव, असा लोकनेता होणे नाही. 28 जानेवारी 29 जानेवारी बारामतीमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आया बहिणी, तरुण, युवक, ज्यांना ज्यांना येता येईल प्रचंड त्या ठिकाणी संख्येने नागरिकांनी गर्दी केली. नेत्यांचं शेवटचं अंतिम दर्शन घेता आलं. पण काही अशी माणसं आहेत, त्यांना नेत्यांचं अंतिम दर्शन घेता आलं नाही. काही लोकांनी टी व्हीवरती त्या ठिकाणी नेत्यांचा नमस्कार केला, अंतिम दर्शन घेतलं. चॅनलवरती त्या ठिकाणी पाहून अंतिम दर्शन घेतलं. काही लोकांनी फोटो त्या ठिकाणी पाहून श्रद्धांजली वाहिली. याचा असताना सगळ्यांनीच दादांचा अस्थि त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवून ज्या लोकांना दादांचं अंतिम दर्शन घेता येत नाही, अशा दादांचं दर्शन अस्थीच्या माध्यमातून त्यांना घेता येईल. आणि त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यामध्ये दिनांक 3 काल, आज 4 आणि उद्या 5 जवळपास 50 गावामध्ये त्या ठिकाणी आम्ही जातोय. काल आणि आज पाहतोय अनेक त्या ठिकाणी तरुण मुलं असतील, महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ओक्साओक्सी रडतात. दादांवरती नितांत प्रेम करणारी माणसं त्या ठिकाणी दादांच्या अस्थी पाहतात, दादांचा फोटो पाहतात. आणि प्रचंड त्या ठिकाणी लोकांना वेगळ्या भावना लोकांच्या आहेत. मी पाहिल्या महिला ओक्साओक्सी रडतात, त्यांना नेता आपला वाटतोय. लाडक्या बहिणी वाटतं हा माझा भाऊ, लाडका भाऊ आहे. आणि ह्या तालुक्यामधील खऱ्या अर्थात दादांचं विशेष लक्ष, विशेष प्रेम त्या तालुक्यात होतं. आणि त्या अनुषंगानं आम्ही आज जवळपास 50 गावामध्ये जाऊन त्या लोकांना शेवटचं अंतिम दर्शन अस्थीद्वारे त्या ठिकाणी लोकांना द्यायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी घेतलाय. आणि हेच चांगलं आहे निमित्तानं. कुठे मायेचा आधार, सर्वसामान्यांचा नेता आणि सर्वसामान्य वाटणारा हा नेता, माझ्या घरातलं कोणतरी गेलं ही भूमिका लोकांना पाहून वाटते. आणि असा नेता गेल्यामुळं आम्ही जो अस्थी कलश आहे 3 तारीख 4 तारीख उद्या सकाळी सासवडला 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत, आणि 2 ते 4 आम्ही जेजुरीला, आणि 5 वाजता करा नदीवरती त्या ठिकाणी हा अस्थिचं आम्ही अस्थि विसर्जन करणार आहोत. त्या अनुषंगाने या तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेते मंडळ असतील, सर्व पक्षीय कार्यकर्ते असतील, किंवा विविध संस्थांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, सगळे तालुक्यातील विविध पक्षाचे मंडळ असतील, सगळे असतील, या निमित्तानं मी आवाहन करतो. उद्या 5 वाजता 5 तारखेला फेब्रुवारीला 5 फेब्रुवारी 5 वाजता सायंकाळी त्या ठिकाणी करा नदीवरती अस्थि कलश अस्थीचं आम्ही विसर्जन करतोय. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यायचंय, हा सांगावा ही विनंती कार्यकर्ता मुद्दा. करा नदी जेजुरी
या पवित्र ठिकाणी आम्ही अस्थि विसर्जन करतोय. आपण सगळ्यांनी येऊन आपल्या नेत्याला अखेरचा निरोप द्यावा मी या निमित्तानं विनंती करतो. आपला माणूस, हक्काचा माणूस, जीवाचा माणूस ही दादाची प्रतिमा होती. अशा थोर नेत्याला पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली. धन्यवाद. हा जो दादांच्या अस्थिकलेत संकल्पना आहे ती आपले राजेंद्र भोसले, माजी सरपंच भोसलेवाडी, त्यांनी दादावरती प्रेम करणारा कार्यकर्ता तर बोलता की माझ्या काय होतं, परंतु नेता ताकद देणारा असला आणि नेत्यावरती आपण प्रेम करतो. नेता असताना लोकांना दाखवतो, परंतु नेता नसताना देखील हे नेत्यामुळे मी उभा आहे ही भूमिका ज्यांनी मांडली असे राजेंद्र भोसले आपले तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यामध्ये मंडप करता प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्वतः लक्ष घालून ही संकल्पना मांडली आणि आज ते कलेच रथ त्या ठिकाणी स्वतः सहकार्याने उभा करून हा रथ तालुक्यातील जनतेला या रथाच्या माध्यमातून दर्शन घेता आलं. विशेषतः राजेंद्र भोसले माजी सरपंच यांचं सर्व तालुक्यातील जनतेमध्ये आभार व्यक्त करतो. धन्यवाद.